फुली तुझ्या विश्वासाचं मला कौतुक आहे, पण राजवीर सर परत येणार माझा विश्वास आहे, सत्य आहे. अननोन नंबरवरून फोन आलाय म्हणजे पोलिसांचा फोन तर. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो, मिस मयुरी. सर तुम्ही आता कुठे आहात? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? तुम्ही घरी का नाही आलात? सर सर बोला ना, काहीतरी बोला ना. मिस मयुरी, मी सांग, तुम्हाला भेटायचंय मला आत्ताच्या आत्ता. सर मलाही तुम्हाला भेटायचंय. मी आता आईकडे, तुम्ही इकडे या ना आईकडे. नाही का? मिस मयुरी, आपण आता एखाद्या अशा ठिकाणी भेटू जिथे खूप गर्दी असेल. आपलं भेटणं खूप महत्वाचं आहे मिस मयुरी. आहे गर्दी? सर तुम्ही असं का बोलताय? मला कळत नाहीये. मिस मयुरी, मी सांगतो सगळं. तुम्ही प्लीज मला एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आता भेटायला या. कुठे भेटायचं आपण? गर्दीचं ठिकाण, तिकडे माणसं असतील. सर सर आपल्या जवळच्या चौकामध्ये दहीहंडी आहे, तिथे गर्दी असेल, आपण तिथे भेटू शकतो. चालेल चालेल, मी तिथे येतो. तुम्ही या भेटायला. हो पण सर नक्की काय झालं मला सांगा ना, काहीतरी सांगा ना. मिस मयुरी, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही या भेटायला. महत्वाचं सांग. ठीक आहे चालेल सर, मी लगेच येते. भेटू मिस मयुरी. बाय. सर सर मला खात्री होती तुम्ही परत येणार. बाय. थँक्यू. खूप खूप आभार. माझ्या राजवीर सरांना तू परत घेऊन आलास. माझं राजवीर सर. आईला सांगते. मी सांगतो सगळं. तुम्ही प्लीज मला एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आता भेटायला या. नाही नको. ज्या अर्थी सर घरी भेटायचं नाही असं म्हणाले असतील, त्या अर्थी नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे. पण असं का म्हणाले असतील? ते काय सांगायचं असेल सरांना? चालेल सर. माझं मत ठाम आहे. मी यावर सही नाही करणार. राजवीर सर आणि माझे संबंध संपले नाहीये. आयुष्यभर मी त्यांची साथ देणार आहे. त्यामुळे राजवीर सर जेव्हा मला स्वतःहून सांगतील तेव्हाच मी या पेपरवर सही करेन. तुमच्यामुळे झालं हे सगळं. मी काय केलं? तू बोललीस तेच मी तिला सांगितलं ना. काय बोलला त्याचं कौतुक सांगू नका मला. आधीपासूनच तिला डोक्यावर चढून ठेवलंय तुम्ही. आज तिने मला यामिनी सराफला नाही बोलण्याची हिंमत केली. मला विरोध केला तिने. हिंमत कशी झाली तिची? तिला माहित नाही तिने कोणाशी पंगा घेतलाय. सगळं तिला खूप महागात पडणार आहे. ज्या रस्त्याने त्या राजवीरला पाठवलं
त्या रस्त्याने मला तिला पाठवायला फार वेळ लागणार नाही. तिला माहित नाही मी कोण आहे. गाडी थांबव. गाडी थांबवायला सांगितली मी तुला. राजवीर जिवंत कसा असू शकतो? यामिनी, परमेश्वरा, तिच्या मनात नक्की काय चाललंय हे मला माहित नाही. तू माझ्या मयुरीची काळजी घे, तेवढीच माझी विनंती आहे. तू मला आणि मिस मयुरींना मारण्याचा कट रचलास. का केलास तू असं मम्मा? का खून केलास माझ्या बाबांचा? कशी नागिन निघालीस तू यामिनी सराफ. संपला यामिनी, तुझा सगळा खेळ संपला. राजवीर तुला सोडणार नाही. एकतर हा तुला संपवणार, नाहीतर पोलीस तुला फाशी देऊन संपवणार. नाही 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 नाही, हा नक्की पोलीस स्टेशनला जाणार. नाही 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 यामिनी, तुला असं स्वतःबद्दल विचार करून चालणार नाही. जे आर्यनला जमलं नाही ते तुला करावं लागणार. आता तुलाच राजवीरला ठार मारावं लागणार. कुठे गेला? अरे कुठे पळाला? काय रे? साहेब, एक मॅटर झालाय. राजवीर पळाला इथून. काय? हो साहेब. अरे मग तू काय करत होतास? साहेब, मी एक छोट्या कामात अडकलो होतो. तुझं याच्यापेक्षा काय महत्वाचं काम होतं रे? साहेब, आता काय करायचं आणि कुठं शोधायचं त्याला? आता काय करायचं? त्याचा जीव जिथे अडकलाय तिथेच जाणार ना तो. म्हणजे कुठे? मयुरीच्या घरी. हो. तू ताबडतोब मयुरीच्या घरी पोहोच, तिच्यावर लक्ष ठेव, कळलं का? होय साहेब. आणि या कामात जर हलगर्जीपणा केलास ना तर काय करेन मी लक्षात आहे तुझ्या. कळलं सर. हे फोन. हो साहेब. ही बाई मला सारखे का फोन करतेय? तिला एंटरटेन करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये मला. ए बबन, लवकर का वाटप.
तुलाच फोन लावत होते. मॅडम तुमच्यावरती ही वेळ येऊ नये म्हणून मी स्वतः इथे तातडीने आलो. ते सगळं ठीक आहे रे, काम झालं का? हो. वस्तू कुठे? ही वस्तू आहे, सायलेन्सरही लावलाय. पब्लिक मध्ये जरी गोळी झाडलात ना, या कानाची खबर त्या कानाला नाही लागणार. गुड, व्हेरी गुड. चांगलं काम केलंस. माझं बक्षीसही मोठंच असेल ना. मिळणार, पैसे मिळणार. आता नाही येत, उद्या पाठवते. जास्तच मिळतील. थँक्यू. मिस मयुरी